नमस्कार आणि रामराम मंडळी. रामकृष्ण हरी. आज मी हे का म्हणतोय याचं एक तुम्हाला कारण आत्ताच देतो. अरे मुडद्या, आता तरी कमरावरचा हात सोड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभंग तुकाराम या नावाने एक चित्रपट येतोय 7 नोव्हेंबर आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे दिग्पाल लांजेकरांनी आणि प्रमुख भूमिकेमध्ये आहेत योगेश सोमन. उत्तम कलाकार या सिनेमासाठी हे लाभलेले आहेत. खरंच खूप ट्रेलर बघून तर हा सिनेमा खरंच बघावा वाटतो, कारण की एक वारकरी संप्रदायाला एक खूप मोठी भेट देण्यात आली आहे, ज्याचं नाव आहे अभंग तुकाराम. याच्या आधीच दिग्पाल लांजेकरांनी नुकताच ज्ञानेश्वर माऊलींवरती सिनेमा केला होता आणि आत्ता संत तुकाराम महाराजांवरती हा सिनेमा येतोय. सिनेमा खरंच खूप उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगेश सोमन यांचं काम. उत्तम कलाकार आहेत. ज्यांनी कोणी या सरांचं काम बघितलं असेल ना, ते खरंच यांचे फॅन झाले असतील. उत्तम कलाकार आहेत. म्हणजे जर तुम्ही काही थिएटर प्लेज वगैरे जर यांचे पाहिले असतील ना, उत्तम काम करतात आणि त्यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे भूमिका एक खूप उठून दिसते आणि आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहे की संत तुकाराम महाराज आणि अभंग यांचं नातं किती जवळच होतं आणि या चित्रपटाचं नाव देखील अभंग तुकाराम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या चित्रपटाचा म्युझिक, या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक खरंच खूप चांगलं आहे. जे की आपण ट्रेलर पाहतो तेव्हा देखील आपल्याला जाणवतं की या चित्रपटाचं म्युझिक खरंच खूप छान आहे. जेव्हा आपण चित्रपटाचा ट्रेलर बघतो ना, तेव्हाच आपल्याला हा चित्रपट बघावा अशी इच्छा निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरांनी केलं आहे आणि दिग्पाल लांजेकरांचं ना मला एक गोष्ट खरंच खूप फार आवडते. ते एखादा असा विषय घेतात आणि त्या विषयावरती चित्रपट बनवून टाकतात आणि चित्रपट पण इतक्या साध्या सरळ पद्धतीने बनवण्यात आलेला असतो ना, की खरंच तो आपल्याला ना पाहावाच वाटतो. म्हणजे आपण महाराजांवरती सगळे चित्रपट त्यांचे पाहिले, त्याच्यानंतर या आधीचा ज्ञानेश्वर माऊली देखील पाहिला, त्याच्यानंतर तुकाराम महाराज. उत्तम चित्रपट असतात, उत्तम दिग्दर्शन असतं आणि ते ना एक वारकरी संप्रदायाशी निगडीत आहेत की काय असं कधी कधी वाटतं, कारण की बऱ्याच वेळेस ते प्रमोशनच्या काळात किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या देखील आत्ता पण ते ना वारकरी वेशभूषामध्ये चित्रपटाचं प्रमोशन करत असतात. त्यामुळे हा माणूस वारकरी संप्रदायाच्या जवळ असल्यासारखा वाटतं. परंतु मला दिग्पाल लांजेकर सरांची एक गोष्ट फार आवडते, की तो असा काही विषय निवडतात ना, की जो साधा जरी असला पण ते इतक्या सुंदर पद्धतीने मांडतात. खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे मराठी सिनेमामध्ये असे दिग्दर्शक खरंच यायला पाहिजेत, कारण की एक चित्रपट बघावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचे चित्रपट तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर यांचे चित्रपट ना तुम्ही फॅमिलीसोबत बघू शकता. म्हणजे काही चित्रपट सध्या असे असतात की जे आपल्याला फॅमिलीसोबत नाही बघता येत, पण यांचे सगळे चित्रपट तुम्ही संपूर्ण फॅमिलीसोबत बसून पाहू शकता. खूप उत्तम सिनेमा असतात त्यांचे. त्यापैकीच हा अभंग तुकाराम 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. नक्कीच थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा बघा, कारण की संत तुकाराम महाराजांच्या पूर्ण जीवनावरती आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा खरंच खूप उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम महाराजांची जी भूमिका जी साकारली आहे ना, खरंच उत्तम आहे. खूप सुंदर आणि ते दिसायला हुबेहूब तुकाराम महाराज दिसतात. याच्या आधी मला तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये जितेंद्र जोशी कडक आवडले होते आणि त्यानंतर आता योगेश सुमन खरंच खूप मस्त दिसत आहेत संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये. आणि तुम्ही जर वारकरी संप्रदायाशी निगडीत असाल किंवा नसाल देखील, परंतु एक चित्रपट म्हणून हा चित्रपट नक्कीच बघा. खूप सुंदर चित्रपट आहे. अभंग तुकाराम आणि महाराष्ट्राची परंपरा आहे वारकरी, पंढरपूर, विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांवरती एखादा सिनेमा येतोय आणि आपण तो पाहिलाच पाहिजे, कारण की आपल्या लोकांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. सो नक्कीच 7 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय आणि थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा आणि खरंच खूप जास्त सपोर्ट करा, कारण की सिनेमा खरंच खूप चांगला आहे आणि असंच मराठी चित्रपटांना सपोर्ट करत राहा.